अवैध सावकार राणे जाधव पोलिसांच्या ताब्यात, पोलीस चौकशीत 13 लाख किमतींचा मुद्देमाल हस्तगत। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारकीच्या घटना सातत्याने घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल असलेला संशयित अवैध सावकार विवेक उर्फ मुन्ना राणे हा शहरातील पाथर्डी फाटा परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपागारे यांना मिळालेली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाथर्डी फाटा परिसरातून विवेक उर्फ मुन्ना राणे यास पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र संशयित निलेश जाधव या दोघांनी नागरिकांना व्याजाचे पैसे देऊन वाहन ठेवून घेतल्याची कबुली दिली। चौकशी दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून एक टेम्पो, एक बलेनो कार, एक ट्रॅक्टर असा एकूण 13 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। यानंतर पोलिसांनी संशयित निलेश जाधव याला ताब्यात घेतलं। पुढील तपास अंबड पोलीस करतात। सदरची कारवाई अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे नितीन फुलपागारे, किरण गायकवाड, राहुल जगताप यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।